सकाळी जरा लेट उठलो. सागर येऊन किल्ले घेऊन गेला. पुढे जाऊन माल लावून घे म्हटलं. मग एक 10 वाजता मग निघालो घरातून. कारण कस्टमरचं फोन वारंवार यायला लागलं होतं. तब्येत ठीक नव्हती म्हणून जरा झोपलो होतो जास्त वेळ. तर हे आमचं दुकानपाशी आलो. गाडी एका साईडला लावायला जागा आहे. गाडी लावली आणि फ्लिपकार्टचं पार्सल एक होतं घेतलं होतं ते घेतलं. सागर भाऊ आणि काय हे आमचं दुकान. सरकार नमस्कार. टाकाटक करून ठेवलेलं कस्टमर पण होतात. सगळी आतडीच द्यायचं घ्यायला तुझी वाट बघत बसायचं. म्हणा पैसे कमी करणार नाही. मालक जर सांगलीचा बसला तर गिरायकाने काही पैसे ते नव्हे 5 पैसे आता काही चालत नाही. आजी बरं आहे का? बरंच आहे म्हणायचं. बारशे आता नेहाच्या चौकाचा राहिलेला नाही काय? नाही का रेट वाढलेत आता. सोन्या चांदीचे रेट बऱ्यापैकी वाढलेले आहे. ते चांदीचा रेट 1,14,000 म्हणजे साधारणतः 1140 रुपये ते 1150 रुपये चांदीचा रेट चालू आहे. आणि 98,500 हा विदाउट GST गोल्डचा रेट चालू आहे. तर GSTमध्ये 1,01,000 रुपये रेट आहे. 1,03,000 गेला होता 2 दिवसापाठीमागं. पोनाने तो रिकवर होऊन 98,500 आणि GSTमध्ये 1,01,000 असा चालू आहे. तर दिवाळीपर्यंत बऱ्यापैकी रेट हे वाढीवच राहणार. कारण 1,08,000 1,09,000 रुपयेपर्यंत सोन्याचा रेट राहील. आणि चांदीचा रेट साधारणतः 1,1300 रुपये म्हणजे 1,30,000 1,25,000 रुपये दिवाळीपर्यंत होऊन जाईल असं म्हणजे अंदाज आहे. तर सोनं व चांदी खरेदी करणाऱ्यांनी बऱ्यापैकी सोनं चांदी खरेदी करावी. धन्यवाद.